नांदेड शहरातील श्री गुरु गोविंद सिंगजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI येथील मुलांचे वसतिगृह मागील 8 वर्षांपासून बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांची मोठी हेळसांड होत आहे। त्यामुळे दैनिक देशोन्नतीने हे प्रकरण लावून धरले। या बातमीची दखल घेऊन आज नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया NSUI या विद्यार्थी संघटनेच्या वतीने नांदेडच्या शासकीय ITI कॉलेजवर मोर्चा काढण्यात आला। विद्यार्थ्यांना नांदेड शहरात तातडीने वसतिगृह उपलब्ध करून द्यावेत, अन्यथा 2000 रुपये प्रति महिना भत्ता मंजूर करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। याचा आढावा घेतलाय नांदेडवरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। मागील 8 वर्षापासून नांदेडच्या शासकीय ITI येथील मुलांचे वसतिगृह बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांची मोठी हेळसांड होत आहे आणि त्यांना आर्थिक बुर्धण देखील सहन करावा लागत आहे। देशोन्नतीने ही बातमी लावून धरली होती। त्यानंतर जे आहे आज काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या वतीने ITI महाविद्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे। आपल्यासोबत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेले आहेत। नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, आज आंदोलन करण्यात येत आहे, काय मागण्या आहेत आपल्या? आमच्या मागण्या अशा आहेत किंवा 8 वर्षापासून जे शासकीय वसतिगृह जे ITI आहे वसतिगृह आहे ते बंद आहे, ते तात्काळ चालू करावे किंवा विद्यार्थ्यांना 2000 भत्ता चालू करावे अशी आमची मागणी आहे। जर ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमची काय भूमिका राहणार आहे पुढे? आम्ही आता सध्या धरणे आंदोलन केले आहे, यानंतर आम्ही भीक मागो आंदोलन करू आणि कलेक्टर ऑफिसपाशी आम्ही स्थायी नाही तर उपोषणाला बसू। एकंदरीत आपण पाहू शकता मागील 8 वर्षापासून जे वसतिगृह बंद असल्यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांची मोठी हेळसांड होत आहे आणि जर या वसतिगृह सुरू नाही झालं तर आम्ही पुन्हा भीक मागो आंदोलन करू असा इशारा सुद्धा देण्यात आला। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, काय सांगाल मित्र, किती दिवसापासून वसतिगृह बंद आहे आणि तुम्हाला काय त्रास सहन करावा लागतो? बसने यावं लागते सर, टायमिंग होत नाही सर, शिवाय टायमिंगमध्ये आलं नाही तर इथं रूम असली म्हणजे वसतिगृहाची तर लवकरात लवकर येणं होईल, अभ्यास पण सोपा जाईल। काय सांगशील? गेल्या 7 ते 8 वर्षापासून हे वसतिगृह बंद आहे, हे तात्काळ चालू करणे, कारण जे बाहेरगावातले ग्रामीण ते विद्यार्थी आहेत त्यांना इथं रूम करून राहण्यात जो पैशाचा खर्च लागत आहे, अन्यथा ते तर द्यावं नाहीतर वसतिगृह चालू करावं। जे शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांना खूप अडचण आहे राहायला खायला, इथं रूमवर करून त्यांना राहतात खातात, त्यांना पैशाची तर सुविधा करा नाहीतर वसतिगृह तर सुरू करा। एकंदरीत आपण पाहू शकता यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि ही सगळी शेतकऱ्याची मुलं आहेत। एकतर यांना वसतिगृह उपलब्ध करून द्या, नाहीतर रूम भाडं म्हणून प्रत्येक महिन्याला प्रत्येक विद्यार्थ्याला 2000 रुपये रूम भाडं देण्यात यावं अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून होत आहे। काय सांगशील मित्रा, किती दिवसापासून वसतिगृह बंद आहे आणि तुम्हाला काय त्रास सहन करावा लागते वसतिगृह? पाणी पावसाचं आम्हाला खूप लांबून यावं लागते। आई वडील शेतामध्ये काम करतात आणि 500 सर पैसे आम्हाला झेपत नाहीत आणि वरून आम्हाला मोबदला काय मिळत पण नाही आहे। याच्यासाठी आम्ही येत आहे। काय आता तुझी काय मागणी राहील? आम्हाला हे वसतिगृह चालू करून द्या, अन्यथा आमच्या बँकेमध्ये पैसे टाका। ज्या पद्धतीने तुम्ही म्हणजे आपण बघतोय की 8 वर्षापासून हा प्रस्ताव पडित आहे, विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृह शासन उपलब्ध करून देत नाहीये। तर शासनाचा म्हणजे जे मानस आहे, आपण जे बघतो की गरिबांवर अन्याय करण्याचं काम हे कायम करत आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। देवेंद्र फडणवीसांचं हे धोरण यातून तुम्हाला सगळ्यांना समजून येईल। आज विद्यार्थ्यांनी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया तर्फे एक आंदोलन केलं आहे। या आंदोलनात आम्ही प्राचार्यांना सध्या निवेदन दिलेलं आहे की मुलांना लवकरात लवकर वसतिगृह उपलब्ध करून देण्याचं तुम्ही काम करावं, अन्यथा सध्या तात्पुरती त्यांना 2000 रुपये म्हणजे वसतिगृह भत्ता तुम्ही चालू करावा आणि आम्ही काही दिवस वाट बघू। जर शासन याबद्दल गांभीर्याने निर्णय घेत नसेल तर NSUI खूप आक्रमक आंदोलन यासाठी उभा करेल आणि आमची मागणी होईपर्यंत आम्ही थांबणार नाही। बहिणीसाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत, मात्र विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडलं जात आहे। फडणवीसांना 21 लाखाचा बेड घेण्याची म्हणजे त्याच्यासाठी त्यांच्याकडे पैसे, पण विद्यार्थ्यांना हॉस्टेल उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहेत। त्यावरून फडणवीसांची नीतिमत्ता आपल्याला दिसून येते। एकंदरीत आपण पाहू शकतो या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की एकतर वसतिगृह सुरू करा, अन्यथा वसतिगृहाचे जे पैसे आहेत ते पैसे आमच्या खात्यावर टाकण्यात यावं अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून होत आहे। देशोन्नतीसाठी मी पवन जगदंबार, नांदेड।